कारण सर्वोच्च न्यायालयात पेक्षा आम्हाला जनतेचं न्यायालय मोठं वाटतं की जर माहितीच उपलब्ध नाही आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमात 1108 जाती आहेत अनुसूचित जातीयांच्या पदोन्नत्या आणि नेमणुका सुद्धा रखडलेल्या 305 पेक्षा जास्त जाती आहेत तर त्यांना फक्त 19% आरक्षण. परिषद आयोजित केली, काय नेमकं कारण होतं आज पत्रकार परिषद आयोजित करण्याचं? माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो क्रीमी लेअर आणि उपवर्गीकरण म्हणजे सब क्लासिफिकेशन विद इन कास्ट हा जो निर्णय दिलेला आहे त्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक सामाजिक किंवा शैक्षणिक डेटा गोळा केला नव्हता. हे बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावरही त्यांनी मागासवर्गीयांना क्रीमी लेअर लागू करण्यात येऊ शकते. तसेच उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातीच्या उदाहरणार्थ जर जितक्या जाती आहेत त्या ज्या जातीला फायदा मिळाला नाही त्या जातीमध्ये वर्गीकरणाद्वारे त्यांना अबकड करता येते अशी त्यांनी निर्णय दिला. हा निर्णय कोणत्याही प्रकारच्या डेटावर नसल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही आणि याची गरज सुद्धा नाही असे आम्हाला वाटते. आणि त्यासाठी जे आदरणीय जस्टिस बेला त्रिवेदीजी यांनी लिहिलेलं आहे त्याच जजमेंटमध्ये की हे बाब सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाही, त्याचाही सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा आणि यासाठी ज्या जातींवर आणि जमातींवर देशात प्रतिकूल परिणाम होणार आहेत या निर्णयामुळे त्या निर्णयासाठी आम्ही त्यासाठी आम्ही एक तर आंदोलन करणार आणि त्यानंतर या ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात विरुद्ध जनजागरण करून आंदोलन उभे करणार. कारण सर्वोच्च न्यायालयात पेक्षा आम्हाला जनतेचं न्यायालय मोठं वाटतं. कारण सर जजमेंट यायला वेळ झालेली आहे, कारण समाज जागृत नाही असं तुम्हाला वाटतं का? कारण तुमचे जे मिटिंग चालू आहे अद्यापही उशीर झालेला आहे या प्रकरणामध्ये. उशीर झाल्याचे मी मान्य करतो आणि दुसरी गोष्ट की 565 पानाचा हा निर्णय होता आणि तो निर्णय समजायलाच बऱ्याच इंटलेक्च्युअल्सला खूप उशीर लागला आणि त्याचा अन्वयार्थ काढण्याचा उशीर झाला आणि ही एक प्रक्रियेअंतर्गतची बाब आहे, त्याच्यानं काही फार मोठा परिणाम होत नाही. तर त्यामुळे जरी उशीर झाला तरी आपल्याला अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे. संघर्ष कसा असणार? रस्त्यावर उतरून असणार का कसं? नाही, प्रश्न समजला नाही. पुन्हा संघर्ष कसा असणार? रस्त्यावर उतरून करणार का काही उपोषण वगैरे धरणे वगैरे करणार? मूळ महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो ते तर आता रस्त्यावरच उतरतील आणि वेळप्रसंगी जी जी भूमिका आवश्यक आहे तर ज्या समाजावर अन्याय होतो ती घेईल. ते तुम्हाला वाटत नाही की केंद्र सरकारने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा? केंद्र सरकारने बऱ्याच प्रकरणात हस्तक्षेप करावा हे आम्हाला वाटते, पण माझ्या वाटण्यानं केंद्र सरकारला काही फरक पडेल असं मला नाही वाटत. त्यासाठी आपल्यावर अन्याय झाला तर आपण जागृत व्हायला पाहिजे. समाजाचे काही लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये, या प्रकरणामध्ये तुम्ही त्यांना या संदर्भामध्ये काही मीटिंग वगैरे बोलवले आहे? आम्ही बोलवणार आहोत. त्याच्यापैकी बऱ्याच जे राज्यामधील जे प्रतिनिधी आहेत त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी संपर्क केलेला आहे, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात बैठकचे नियोजन सुरू आहे, बैठकीचे त्याप्रमाणे संपर्क सुरू आहे. कुठेतरी या प्रकरणामध्ये केंद्र व राज्य सरकारचे जे मंत्री आहेत ते काही लक्ष घालत नाही असं तुम्हाला वाटतं? हो, त्यांनी जर व्यवस्थित लक्ष घातलं असतं किंवा ह्या प्रकरणी जर त्यांनी संसदेत आवाज उठवला असता की जर माहितीच उपलब्ध नाही आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की 1108 जाती आहेत अनुसूचित जातीच्या, त्यातल्या बऱ्याच जातीबद्दल बरीच माहिती केंद्र सरकारकडे नाही आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा की जर माहितीच उपलब्ध नाही तर ती त्यांनी व्यवस्थित गोळा करावी.
आणि त्यांनी याबद्दल बोलावं. जर संसदेत या बाबतीत जर चर्चा झाली असती अशा प्रकारच्या, तर याबद्दल नक्कीच सुप्रीम कोर्टावर एक बंधन आलं असतं की आपण असं करायला नको पाहिजे होतं. पण जे जजमेंट आलेले आहे 108 तुम्ही समाज म्हणतात, किती समाज या प्रकरणामध्ये आलेले आहेत? मी 1108 अनुसूचित जातीची देशातली संख्या सांगितली. 1108. महाराष्ट्रात त्या 59 जाती आहेत शेड्यूल कास्टच्या. तुमचा आणखी प्रश्न काय होता? तर याच प्रकरणामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार जबाबदार आहे तुम्हाला असं वाटतं? बऱ्याच गोष्टीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार, जसं आता महाराष्ट्रात आरक्षण कायदा लागू झाला आणि त्यानंतर गेले 1 ते 1.5 वर्ष सर्वोच्च न्यायालयात त्याची हिअरिंग पेंडिंग आहे आणि जवळपास 4 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर परिणाम होणार आहे. प्रतिकूल परिणाम जर होत असेल तर राज्य सरकारने लक्ष घालायला पाहिजे. ते लक्ष घालत नाही महाराष्ट्र राज्य. त्यामुळे मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या आणि नेमणुका सुद्धा रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यांनी मागासवर्गीयांना विधायक ठरतील अशी भूमिका घ्यावी आणि त्यांची अडवणूक करू नये असं मला वाटतं. कुठेतरी आता सध्याला विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहे आणि ओबीसी समाज या सरकारला नाराज झालेला असं चित्र दिसून येतं. काय सांगणार? ऍक्च्युअली आम्ही त्याचा थोडा अभ्यास केला तर साधारणतः 305च्या वर जाती ओबीसीच्या आहेत महाराष्ट्रात. मंडल आयोगाप्रमाणे त्यांना 52% आरक्षण मिळालेलं आहे, पण महाराष्ट्रात त्यांना 19%च आरक्षण मिळालेलं आहे. तर आणि तेही फक्त नेमणुकीत, पदोन्नतीत नाही. तर जर ओबीसी समाज आरक्षण म्हणजे जर हे असेल, नाराज असेल राजकीय दृष्ट्या, तर त्यांनी एक नक्की भूमिका घ्यावी की ओबीसीच्या हिताची रक्षा करणाऱ्या राजकीय पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ आणि जे असमानता किंवा समरसता राबवतात त्यांना पाठिंबा देणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी राबवायला पाहिजे. त्याहीपेक्षा मला हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो की 305 पेक्षा जास्त जाती आहेत तर त्यांना फक्त 19% आरक्षण हे कुठल्या नियमानं दिले गेले त्याचे आकलन होत नाही आणि हा प्रश्न सरकारला ओबीसी समाजाने विचारावा. तर पुढची लढाई कशी असणार, कसं आंदोलन? सध्या तरी आम्ही वर्कशॉप घेणार, जनतेला म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम राबवणार. 3ऱ्या स्टेजमध्ये लोकप्रतिनिधी जे आहेत, जे मागासवर्गीय कोट्यातून निवडून येतात आणि त्यांना सांगणार की या निर्णयामुळे हे प्रतिकूल परिणाम होत आहेत, तर तुम्ही तुमचे जे मंच आहेत, उदाहरणार्थ पार्लमेंट म्हणा किंवा विधानसभा किंवा विधान परिषदेत तुम्ही यावर प्रश्न विचारायला पाहिजे. या पद्धतीने आमचं नियोजन सुरू आहे. आपलं नाव सर? मी कुलदीप रामटेके आणि आरक्षणाच्या केसमध्ये बानाईतर्फे सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका करताय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.